जय कांदेश मंडळी. आज आपला आयु या टॉपिकना चौथा भाग. भाग 1, भाग 2, भाग 3 ना खूप स्टार्टर उदाहरणं आहेत. ज्या तुम्हाला कन्सेप्ट समजेल नसतील त्या मला व्हॉट्सअप नंबर टाकी देवा. काही टेन्शन घ्यावं. ठीक आहे का. आता भाग 4 में पहलू उदाहरण. एक माँ एवं बेटी की उम्र का योग 32 वर्ष है. एक पोर आणि एक मायनं वय एकूण वय कितलं आहे समजा वयनं बेरीज 32 वर्ष. 7 वर्ष पहले माँ की आयु म्हणजे 7 वर्षांना पहिले मायनं वय बेटी की आयु की 5 गुना थी. म्हणजे पूर्ण वयाने कितला पट होतं 5 पट होतं. तर पूर्ण वर्तमान आयु कितलं आहे नाही का तुम्हाला सांगितलं कोणी माँ आणि आता पहिले बेटी मानिल्या नंतर माँ मांडली. ठीक. बेटी एक सुन आणि मानवून तुम्ही आलं मान कितलं वय बेरीजे 2/32 वर्ष. 7 वर्ष पहिले 7 वर्ष पहिले आता 1 - 7 32 7 किलो तुम आला 25. ठीक. बेटी की आयु के कितना 5 गुना थी म्हणजे बेटी ने कितना 7x है ना 1 - 7 बरोबर 25 x कितना पट होता 5 पट होता 5 गुण म्हणा 5 गुण जितला पट तिला त्याने पुढे केला. ठीक आहे 5 1 - 7 बरोबर 25 x 7 5 गुणाला 5x 5 7 35 बरोबर 25 - x. ठीक आहे आता मायनस इला प्लस होईल मायनस आहे इकडे प्लस होईल 5x अधिक x बरोबर 35 अधिक 25 बरोबर तुम्हाला 5 आणि 1 6x. आता 6 इकडे जाणार काय होतं भागीला होईल x बरोबर 60 भागीला 6x साइन 10 x ची किंमत दोन्ही 10. आता कोण विचारलंय बेटी प्रमाण कितलं आहे x आहे x प्रमाण कितलं 10 होणं पूर्ण वय किती होणं 10 वर्ष. काय करा जितली वय बेरीज तिथले x वजा 32 वजा 1 म्हणजे असेल ते वजा x करा ना. प्रमाण दोन्ही असेल जर प्लस असेल तर प्लस करा ना बाद करा ना आणि जर पूर्व असेल तर मायनस करा ना. मासे मांडणी करत करत जावं बिलकुल उदाहरण इथपर्यंत. ठीक आहे फक्त प्रॉब्लेम कुठे येईल या कंस बाहेर संख्या गुणिले 5 × 5x 5 झाले 35 25 वजा 1 25 कसं होता 32 होता त्याला 7 वर्ष पहिले होणार 25 होता. मग हा मायनस होता इकडे क्रॉस जाताना प्लस होईल घ्या मायनस होता इकडे जाताना प्लस होईल 5x आणि 1 6x 35 आणि 25 60 60 भागीला 6 10 x ची किंमत 10 म्हणून तेच काढणं होतं आपलं वय कोण काढणं तर बेटेनं वय होणं 10 वर्ष. आणि जर मायनं काढणं राहिलं असतं तर 32 वजा 10 केलं नसतं 22. ठीक आहे लिहा. देखा मंडळी प्रश्न आता एकदम चांगला आपल्यापेक्षा थोडा डोक्याला मुंग्या आला का प्रश्न या कसा देखा. वर्तमान में ए बी से 8 वर्ष छोटा है म्हणजे सध्या स्थितीले ए बी पेक्षा 8 वर्ष लहान आहे. यदि 4 वर्ष पहले उनकी आयु का अनुपात 1:2 के अनुपात में थी. 4 वर्ष पहिले तिचा वयमान किती होतं 1:2 तो बी की वर्तमान आयु कितनी होगी. आता ए बी पेक्षा 8 वर्ष छोटा आहे म्हणजे बी एक्स मानू आणि ए मानू 8 वजा एक्स. आता पुढे काय म्हणलं यदि 4 वर्ष पहिले उनकी आयु काय म्हणजे किती वर्ष पहिले परत 4 वर्ष पहिले मग ते 8 8 आहे का नाही येते का ए न प्रमाण 8 वजा एक्स परत अजून 4. ठीक वजा परत 4 वर्ष पहिले किती जाते असं बी न जे प्रमाणे आपण किती मानलं तर एक्स मानलं वजा किती वर्ष पहिले 4 वर्ष समजणार. अतिशय आपण सेपरेट मांडणी करू. आता ए जे प्रमाण आहे x वजा 8 वजा 4 आणि बी प्रमाण x वजा 4 4 वर्ष पहिले किती प्रमाण कसं आलं 1. ठीक आता ए येले गुण 2 नी तिरकस गुणाकार. ठीक अधिक मायनस मायनस प्लस म्हणजे 12 8 4 कितला 12. ठीक x
सुद्धा 4 बरोबर 1/2. ठीक आहे. मायनस मायनस प्लस 8 आणि 4 12. हा 3 2 गुणा 2 1 वजा 12 दोन्ही 24. 1 गुणा 1 1 वजा 4. आता मला सांगा हा एक हा प्लस इकडे मायनस होईल. 2 1 वजा 1 1 हा मायनस इकडे प्लस होईल. 24 वजा 4. 24 मग 4 कितीला उरणार 20. 2 मधून 1 घ्या 1 1 म्हणजे x ने किंमत तुम्ही आली 20. आता कोण विचारलंय बी न कोण किती होता x बी न किती y होणं 20 वर्ष. एकदम सिंपल काय मोठा विषय राहतो. ठीक आहे क्लियर. देखा मंडळी आता उदाहरण मागण्यापेक्षा बोलते ए और बी की वर्तमान आयु का अनुपात 6:5. ए आणि बी न सध्यानं वय कितलं आहे 6:5. 4 वर्ष पूर्व यह अनुपात कितना 5:4. 4 5 वजा 4 कितलं आहे 5:4. किती वर्ष पहिले 4 वर्ष पहिले. ठीक आहे आपण तिरकस गुणाकार या 4 ने येईल 5 ने. एकदम सोपा राहते काय लोड नका लिहू. 5x वजा 4 बरोबर किती 5:4. 4 7 24 x वजा 4 चौक 16 5 5 25 x. फक्त तुम्हाला तिरकस गुणाकार करता आला पाहिजे. उत्तर नाही वजा चिन्ह कंटिन्यू ठेवणार बरं का. 5 चौक 20. ठीक. आता 25 मधून 24 घ्या. आता इकडे प्लस जायचं 20 मधून 16. ठीक मायनस इकडे प्लस जाईल प्लस तो इकडे विशेष. ठीक आता 20 मधून 16 घ्या तुलनात 4 पंचमा x म्हणजे x नी किंमत किती होणी 4. आता आपल्या पुढे काय म्हणाले आणि उत्तर नाही 10 वर्ष बाद ए और बी के आयु का अनुपात क्या होगा. आता वर्तमान तसं प्रमाण किती होतं 6:5 होतं. आता 6 x नी किंमत किती आली 4 अधिक 10 5 गुणिले 4 अधिक समान 7 चौक 24 24 आणि 10 34. ठीक 5 चौक 20 20 आणि 10 5 चौक 20 20 आणि 10 30. ठीक आहे ना. 17 दुनी 34 15 दुनी 30 म्हणजे 17 15. समजा आपण काय करा पहिले ते ए और बी की वर्तमान आयु का अनुपात 6:5 म्हणजे ए आणि बी ने प्रमाण 6:5 लिखले तर 4 वर्षापर्यंत त्याचं प्रमाण 5:4 होतं. मग 6x वजा 4 5 वजा 4 5 4. मग तिरकस गुणाकार करा 7 चौक 24 5 चौक 20 त्यावाला x x एक साईडले संख्या एक साईडले 20 मधून 16 गुणा 4 25 24 गुणा 1 x ने किंमत 4. मग आपल्या सध्या वर्तमान प्रमाण होतं. ठीक आपल्या 10 वर्षानंतर काढणार मग 6 गुणा 4 x ने किंमत 4 होती 7 चौक 24 10 34 5 गुणिले 4 5 चौक 20 10 30 15 2 30 17 34. ठीक लिहा.
मंडळी याला डोक्याला मुंग्या ना काम आहे, बोलायला नाही का काम आहे त्या कसा मोहित और सुनील के वर्तमान आयु का अनुपात 4:5 है. मोहित आणि सुनीलचं वय ना सध्याला प्रमाण काय 4:5. ओके. मोहित सुनील से 7 वर्ष छोटा है. कोणापेक्षा सुनील पेक्षा. तर 7 वर्षों के बाद मोहित की आयु और सुनील की आयु का अनुपात क्या होगा. एकदम सिंपल आहे बघा, काही लोड नका. मोहित आणि मोहित, सुनील सुनील ते का. आता मोहित आणि सुनील, 1 नंबर मोहित, 2 नंबर सुनील. काय प्रमाणे मोहित ना ते का. एकदम सोपं आहे, काय टेन्शन नाही. मोहित प्रमाण काय 4. 1 नंबर जे नाव आहे त्यान प्रमाण 1 नंबर, जे 2 नंबर 2 प्रमाण 4x आणि 5x. मोहित सुनील 7 वर्ष छोटा, म्हणजे मोहित हा सुनील 7 वर्ष छोटा. 2 पक्केला गॅप पडा ना, 7 ना गॅप पडा ना, बरोबर. आता 4x वजा 5x गॅप कितला पडा 7 वर्षांना, बरोबर आहे का नाही. 5 मधून 4 घ्या. 4 मध्ये 5 जात नाही. हा, एक संख्यामध्ये किती राहणी. ठीक आहे. मग आता त्याचं मान किती आहे 5 4. ठीक. ठीक. 7 वर्ष विचारायला आपल्या या मध्ये प्रमाण काय 4x आहे ना, मग 4 गुणिले 7 येणं 5x आहे. 5 गुणिले 7 चौक 28 अधिक 7 म्हणजे बोला 35. 5 आणि 7 आहे 35 अधिक 7 गुणातून आला 42. बरोबर ना. 7 वर्ष गावात विचारले. आता x ची किंमत तुम्ही 7. 7 चौक 28 अधिक 7 35 सुनील 5x 5 जाते 35 7 42. आता आपले किती 7 वर्षानंतर विचारलं आपण. 7 प्लस कट्टा केले. मोहित 35 सुनील 42. मोहितने किती लावलं 35 सुनील 42. एकदम सोपा लागला, काय टेन्शन नाही. फक्त शाब्दिक चकमक करत, बाकी काय विषय नाही. ठीक. 7 5 7 का 7 5 35 7 बजाव म्हणजे प्रमाण किती होते 5. सिंपल. परत सांग. मोहित और सुनील के वर्तमान आयु का 4:5. जे वय जे प्रमाण दिले केले ना 4x 5x. मोहित सुनील से 7 वर्ष छोटा आहे. याचा अर्थ मोहित आणि सुनील मा 7 वर्षांना गॅप आहे. ओके. म्हणजे 5x वजा 4x 7 होणार. मग 7 वर्षों के बाद मग x ने किती 7 भेटेगी. प्रमाण मोहित 4x होतं. 4 गुणिले 7 28. 7 वर्षानंतर ना 7 28 आणि 7 35. सुनीलला 5x 5 7 35 35 आणि 5 42. मोहितलं प्रमाण मोहित 35 सुनीलला 42. 7 वजा 35 7 सेकंद 42. म्हणजे 7 वर्षानंतर मोहित आणि सुनीलला वयनं प्रमाण काय होणं 5. जगा तुम्हाला उदाहरण कसं वाटणार तुम्हाला कमेंट बॉक्सला शेअर करत चला, जेणे की मला प्रेरणा भेटस आणि मला एक उत्साह भेटेल की तुम्हाला काहीतरी नवीन अजून करत चालू. ठीक आहे. आता ते का आता हा आयुना भाग 4 आहे. असाच प्रत्येक चॅप्टरना तुमले 15-15-20 उदाहरण मी सेपरेट देसू. काय टेन्शन लेवा नाही. ते असलीन दिमाग उदाहरण कसं काशे ना तुमले उदाहरण समजा गणशा एकदम पक्का टेन्शन लेवा नाही. आता आपला महिना वेगळा आपल्या युट्यूब चॅनलले 70-75 हजार प्लस आपले व्ह्यू भेटतात. हे तुम्हाला प्रेमाने प्रतिसाद मला नेहमीच असंच राहू द्या. ठीक. जेणेकरून मला काहीतरी प्रोत्साहन भेटत तुमच्यासाठी काहीतरी नवीन करायला. ठीक. आता जो तुम्हाला मित्रपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलने लिंक जायला नसेल तर तुम्हाला गावना आजूबाजूला जेवढा खेळ असतील तिथपर्यंत आपल्या क्लासचे लिंक शेअर करा. आणि ते जास्त सांगा की 15-20 दिवस पासून आपला आर्मी पोलीस भरतीने GDS सेपरेट बॅचेस लॉन्च होईल मोफत. ठीक. आणि संध्याकाळी रोज 7:15 वाजता आपला अग्निपंख ऐराणाला यूट्यूब चॅनल थ्रू तुमले लाईव्ह मोफत सुविधा मी उपलब्ध करते. संध्याकाळी 7:15 डेली लाईव्ह लेक्चर रास मोफत रास. आणि त्या लेक्चरमा एक टॉपिक ना 50+ किंवा 100+ उदाहरण घेतला जातात. आणि मला मर्यादा आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड बॅचेसला तिथं काही विषय नाही. प्रत्येक गोष्ट शंका निरसन केलं जात. ठीक. ओके. भेटत पुढे लेक्चरले. तोपर्यंत जय खानदेश.